पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। चंद्रकांत रघुवंशी गटाला धक्का, पत्रकार हिरालाल चौधरी यांचा भाजपात प्रवेश। हिरालाल चौधरींची धडाकेबाज एंट्री, नंदुरबारच्या शक्ती समितीत भाजपचा पलडा जड। नंदुरबार शहरातील राजकीय घडामोडींना मोठे वळण देत शिवसेना शिंदे गटाचे संपर्क नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्ती आणि प्रख्यात पत्रकार हिरालाल चौधरी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय। भाजपाचे नेते माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार महासंसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांच्या विकास कामांवर ठेवलेल्या विश्वासातून हा प्रवेश झाल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे रघुवंशी गटाला मोठा धक्का बसलाय। हिरालाल चौधरी यांच्या प्रवेश सोहळ्याला डॉक्टर विजयकुमार गावित आणि डॉक्टर हिनाताई गावित यांची प्रमुख उपस्थिती होती। नंदुरबार तालुक्यात मागील काही दिवसापासून शिवसेना शिंदे गटातील अनेक कार्यकर्ते सातत्याने भाजपात प्रवेश करत आहेत। त्यानंतर आता शहरातील प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या हिरालाल चौधरी यांनीही भाजपाचा झेंडा हातात घेतल्याने शहरातील शिंदे गटाच्या राजकारणात खळबळ माजली आहे। सेटिंग आणि चिटिंग आमच्या तत्वात बसत नाही। आम्ही नेहमी जनतेसमोर जनतेच्या साक्षीने राजकारण केले। या प्रभागातील जनता नेहमी भाजपाच्या पाठीशी उभी राहिली आणि यंदाही तीच शक्ती भाजपाला मिळेल असा विश्वास माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी व्यक्त केला। दरम्यान जनतेची कामे करण्याच्या तळमळीतून हिरालाल चौधरी राजकारणात सक्रिय आहेत। आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहणार आहोत। शहरातील जनता भाजपाला मोठे यश देईल असे प्रतिपादन आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले। शहरात झालेल्या प्रवेश सोहळ्यास भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माडी, माजी नगरसेवक आनंद माडी, आकाश चौधरी, संतोष वसईकर, अविनाश माडी, ॲडव्होकेट धनराज माडी आदींची उपस्थिती होती। हिरालाल चौधरी हे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय तसेच पत्रकार म्हणून परिचित असल्याने त्या घडामोडींचा आगामी नगरपालिका निवडणुकीवर ठसा उमटण्याची शक्यता वर्तवली जाते। हिरालाल चौधरी यांचा भारतीय जनता पक्षात जो प्रवेश होतोय त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि एक महत्त्वाचं सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाने 41 उमेदवार दिले आणि मी पहिल्या नंबरचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असे 42 उमेदवार जे आहेत तुमच्या या परिसरात नव्हे तर संपूर्ण नंदुरबार शहरात त्यांचे एक ओळख आहे आणि त्यांचं एक काम आहे। एक चांगला माणूस, एक कर्तव्यवान माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय ही आम्हाला आमच्यासाठी एक मोठी अभिमानाची बाब आहे। मी आज हिरालाल भाऊला शुभेच्छा देतो, त्यांना म्हणून शुभेच्छा की त्यांचा वाढदिवस पण आहे आणि त्यांनी चांगला निर्णय भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा घेतला म्हणून त्याला दुहेरी शुभेच्छा द्या। या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मी सांगू इच्छिते की या प्रभागाचं कायमच भारतीय जनता पार्टीकडे कल राहिलेला आहे आणि तुम्ही जे मागच्या वेळेला हिरालाल भाऊ तुमचा जो पराभव 450-500 मतांनी झाला तो काही सामनेवाला स्ट्रॉंग होता म्हणून नाही, भारतीय जनता पार्टीने पूर्ण ताकद लावून दिली होती त्याच्यामुळे झाला। त्या व्यक्तीचं वैयक्तिक कुठलंही कॉन्ट्रिब्युशन या ठिकाणी होतं। भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे लाखो कार्यकर्ते आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये हा सुद्धा आपला एक गड आहे। या ठिकाणी तुम्ही तुमचे व्यक्तिगत खूप कामं केले आणि त्यामुळे तुम्हाला एवढं सारं मताधिक्य भेटलं। कोणाला घाबरायचं काही कारण नाही। हे दमदाटी करू द्या का काही करू द्या, आता ते भारतीय जनता पार्टी सोडून तिकडे गेले, आता पब्लिकच त्यांना दाखवून देईल की त्यांची काय जागा आहे। त्यांना वाटायला लागलं आपण पत्रकारिता करतो, वृत्तपत्रातून सर्व काही लोकांच्या निदर्शनास आणून देतो, पण हे पुरेसं आहे असं त्यांना वाटत नाही आणि म्हणून त्याने विचार केला आपण हे राजकारणात यावं। राजकारणात आलाच माणूस सर्वीकडे हात मारतो, हे काम ते काम आणि अधिकारी बी ऐकतात, ऐकावं लागतं अधिकाऱ्यांना। जे पत्रकार म्हणून जितकं अधिकारी ऐकत नाही त्याच्यापेक्षा जास्त ऐकतात आणि म्हणून त्याने विचार केला की आपण राजकारणात यावं, समाजकारणात यावं आणि त्याच्या माध्यमातून जनतेची चांगली